नमस्ते, हेल्दी लाईफ बाय डॉक्टर ठोंबरे या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत. आपण आज सूर्यभेदन प्राणायाम, चंद्रभेदन प्राणायाम पाहणार आहोत. योगशास्त्राप्रमाणे प्राणायामचे प्रकार सूर्यभेदन, चंद्रभेदन, उज्जैनी, सितकारी, भस्त्रिका, भ्रामरी, मूर्छा आणि प्लाविनी इत्यादी प्रकार येतात. यामध्ये सूर्यभेदन म्हणजे पिंगळा नाडीचे भेदन करणे, पिंगळा नाडी जागृत करणे हा या प्राणायामचा मुख्य हेतू आहे. याने मेंदूतील पुरुष शक्तीचा भाग जागृत होतो, शरीरात उष्णता निर्माण होते, म्हणून हा प्राणायाम थंडीत करावा. यामध्ये सिंपॅथेटिक नर्वस सिस्टीम ट्रिगर होते व अंतर्गत उष्णता वाढते, उत्साह वाढतो, डिप्रेशन कमी होते, रक्ताभिसरण सुधारते, पचन क्षमता वाढते, मन शांत होते, वायू प्रकोपाने होणारे आंतरविकार, संधिवात, त्वचारोग कमी होतात, कुंडलिनी शक्ती जागृत होण्यासाठी मदत होते, पिंगळा नाडी कार्यरत होते. या प्राणायामाने नेत्रविकार कमी होतात, यकृत सशक्त होते, त्यामुळे पित्त चांगले निर्माण होते. याचा सर्रास थंडीमध्ये सराव करावा. यानंतर आहे तो चंद्रभेदन प्राणायाम. चंद्रभेदन प्राणायाम मध्ये डाव्या नाकपुडीने श्वास आत घ्या, उजवी नाकपुडी बंद करा, सावकाश उजव्या नाकपुडीने श्वास बाहेर सोडा. हीच क्रिया पुन्हा पुन्हा करा म्हणजे चंद्रभेदन प्राणायाम होय. याचा इडा नाडीशी संबंध आहे. यामध्ये पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीमला चालना मिळते. नाकातील त्वचा व म्युकसला घर्षण झाल्यामुळे ट्रायजेमिनल नाडी कार्यरत होते व थॅलॅमसला सिग्नल पाठवला जातो, त्यामुळे शरीरातील रेस्ट अँड डायजेस्ट सिस्टम कार्यरत होते. याचा उजव्या मेंदूवर परिणाम होतो. कॉर्टिसॉल कमी प्रमाणात रिलीज होते, त्यामुळे बीपी कंट्रोलमध्ये राहतो, शरीरात थंडावा निर्माण होतो, मन शांत होते, तणाव व चिंता कमी होते. ध्यानासाठी आपली तयारी केली जाते. शक्यतो हा प्राणायाम सकाळी करावा, उपाशीपोटी करावा व ध्यानापूर्वी करावा. काळजी काय घ्या, श्वास जबरदस्तीने घेऊ नका. चक्कर येत असेल तर प्राणायाम करू नका. नाक पूर्ण बंद असल्यास प्राणायाम करू नका. गंभीर स्वरूपातील हृदयरोग, फुफ्फुस रोग, रक्तदाब कमी जास्त होणे इत्यादी व्याधीमध्ये प्राणायाम करू नये. त्या दोन्ही प्राणायामच्या माध्यमातून चंद्रभेदन मध्ये कॉर्टिकोस कमी होते, ब्लड प्रेशर कमी राहते, हृदयाचे ठोके कमी राहतात, विश्रांतीवर्धक आहे व पाचन सुधारते व क्रिएटिनिन न्यूज वाढतो. शक्यतो हा प्राणायाम थंडीमध्ये करावा. या प्राणायाम कफ, कोल्ड, लो बीपी असेल तर चंद्रनाडी प्राणायाम करू नये. सूर्यनाडी प्राणायाम, सूर्यभेदन प्राणायाम यामध्ये कॉर्टिसॉल वाढते, बीपी वाढतो, हृदयाचे ठोके वाढतात, विचारधारा सुधारते, निर्णय क्षमता वाढते, मन तीक्ष्ण होते व शरीर गरम होते. पडसे सर्दी असेल तर ते कमी व्हायस मदत होते. उच्च रक्तदाब आणि जादा क्रोधित अवस्था असेल तर सूर्यभेदन प्राणायाम करू नये. चंद्रभेदन प्राणायाम आणि सूर्यभेदन प्राणायाम कशा पद्धतीने करायचा ते आपण पाहणार आहोत. पद्मासन किंवा सुखासन मध्ये बसा. पाठीचा मणका ताठ, दृष्टी समोर, खांदे सैल, हाताची प्रणव मुद्रा अशा पद्धतीने करा आणि अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करा. रिंग फिंगर ही डावी नाकपुडी बंद करण्यासाठी वापर करा. चंद्रनाडी चंद्रभेदन प्राणायाम करत असताना उजवी नाकपुडी बंद करा. डाव्या नाकपुडीने श्वास घ्या. 1, 2, 3, 4. डावी नाकपुडी बंद करा, उजवी नाकपुडी ओपन करा आणि श्वास सोडा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. पुन्हा उजवी बंद करा आणि डावीने श्वास आत घ्या. 1, 2, 3, 4. डावी नाकपुडी बंद करा आणि उजवीने श्वास सोडा. 2, 3, 4, 5, 6, 7, 8. अशा पद्धतीने 5-10 आवर्तने करा. सुरुवातीच्या अवस्थेमध्ये अशा पद्धतीने चंद्रभेदन प्राणायाम करावा. यामध्ये जालंधर बंद बांधून कुंभक पण आपण करू शकतो. प्रगत अवस्थेमध्ये पुढे कुंभक करायला हरकत नाही. तो कशा पद्धतीने करणार आहोत ते आपण बघणार आहोत. उजवी नाकपुडी बंद करा, डावीने श्वास आत घ्या. 1, 2, 3, 4. जालंधर बंद बांधा म्हणजे आपली हनुवटी छातीला लावा. 1, 2, 3, 4, 5, 6. जालंधर बंद सोडा. डावी नाकपुडी बंद करा, उजवीने श्वास बाहेर सोडा. 2, 3, 4, 5, 6, 7, 8. पुन्हा उजवी नाकपुडी बंद करा, डावीने श्वास आत घ्या. 1, 2, 3, 4. जालंधर बंद बांधा. 2, 3, 4, 5, 6, 7, 8. पुन्हा डावी नाकपुडी बंद करा, उजवीने श्वास सोडा. 2, 3, 4, 5, 6, 7, 8. अशा पद्धतीने चंद्रभेदी प्राणायाम साध्या पद्धतीनं आणि कुंभकासहित करावा. यानंतर सूर्यभेदी प्राणायाम पाहणार आहोत. सूर्यभेदी प्राणायाम मध्ये उजव्या नाकपुडीने श्वास आत घेणे आणि डाव्या नाकपुडीने श्वास बाहेर सोडणे. हाताची प्रणव मुद्रा धारण करा. रिंग फिंगरने
डावी नाकपुडी बंद करा आणि उजव्या नाकपुडीने श्वास आत घ्या. 1 2 3 4. उजवी नाकपुडी बंद करा. डावीने श्वास बाहेर सोडा. 2 3 4 5 6 7 8. नंतर पुन्हा डावी नाकपुडी बंद करा. उजवीने श्वास आत घ्या. 1 2 3 4. उजवी नाकपुडी बंद करा. डावीने श्वास सोडा. 2 3 4 5 6 7 8. अशा पद्धतीने सूर्यभेदी प्राणायाम करावा. यामध्ये जालंधर बंद बांधून कुंभक सहित सुद्धा आपण करू शकतो प्रगत अवस्थेमध्ये. तो कशा पद्धतीने करायचा ते पाहणार आहोत. प्रणव मुद्रा बांधा. डावी नाकपुडी बंद करा. उजव्या नाकपुडीने श्वास आत घ्या. 1 2 3 4. जालंधर बंद बांधा. श्वास थांबवून ठेवा. 2 3 4 5 6 7 8. उजवी नाकपुडी बंद करा. डावीने श्वास सोडा. 2 3 4 5 6 7 8. पुन्हा डावी नाकपुडी बंद करा. उजवीने श्वास आत घ्या. 1 2 3 4. जालंधर बंद बांधा. 2 3 4 5 6 7 8. उजवी नाकपुडी बंद. डावीने श्वास सोडा. 2 3 4 5 6 7 8. अशा पद्धतीनं कुंभक सहित सूर्यभेदी प्राणायाम आणि चंद्रभेदी प्राणायाम आपण करू शकतो. कुंभकासहित प्राणायाम करण्याचा फायदा म्हणजे इडा आणि पिंगला नाडी ही कार्यरत होते व प्राणशक्ती वाढते. कुंभकाने वाढलेला वात व कफ हे साम्यावस्थेत आणण्यासाठी उपयोग होतो. शरीरामध्ये कंट्रोल्ड ब्रिदिंग केल्यामुळे कंट्रोल्ड हायपोक्सिया होतो आणि त्यामुळे शरीरातील पेशींना चांगली ऊर्जा मिळून पेशी कार्यरत होण्यासाठी फायदा होतो. श्वासोच्छ्वास करत असताना सुद्धा फुफ्फुसामध्ये आपला डेड स्पेस राहतो. डेड स्पेस कमी करण्यासाठी आपण जर कुंभक प्राणायाम केला तर तो डेड स्पेस निघून जातो आणि फुफ्फुस चांगलं कार्यक्षम होतं. उष्णता वाढल्यामुळे शरीरातील टॉक्झिक व्हायरस मारले जातात. शरीर कार्यक्षम होते. त्याचबरोबर फ्रंटल सायनस क्लीन होतं. ब्रेन सुद्धा क्लीन होतं. अशा पद्धतीनं प्राणायाम करत असता प्रगत अवस्थेमध्ये हा कुंभक सहित प्राणायाम करावा. तो करत असताना शक्यतो योग्य मार्गदर्शनाचे मार्गदर्शन घ्यावे आणि त्या पद्धतीने करावे. स्वतः त्याचा सराव करू नये. अशा पद्धतीनं प्राणायामचा सराव करून आपले शरीर निरोगी बनवूया. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा. तुमच्या काही शंका असतील तर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स टाका आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.